हॅलो मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत. आम्ही जेव्हा सुवीरचं बोरनान केलं होतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आम्ही हे डेकोरेशन कसं केलं होतं, बोरनान कसं केलं होतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बोरनान म्हणजे मकर संक्रांती ते रथसप्तमी दरम्यान लहान मुलांना, विशेषतः पहिल्या 3 वर्षातील मुलांचं केलं जातं. बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे यासारख्या पदार्थांनी अंघोळ घालण्याचा एक पारंपरिक विधी आहे, ज्यामुळे त्यांना वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते आणि त्यांच्यावर आशीर्वाद राहतात असे मानले जाते. हा विधी मुलांना आरोग्य आणि समृद्धी देतो. तसेच या दिवशी वाटलेले पदार्थ इतर लहान मुलांनाही दिले जातात. बोरनान म्हणजे काय? हा एक मराठी पारंपरिक संस्कार आहे. प्रामुख्याने मकर संक्रांतीनंतर ते रथसप्तमी, साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान या काळात केला जातो. या विधीमध्ये बोरं, ऊसाचे तुकडे, हरभरे, मुरमुरे, तिळाच्या रेवड्या, हलवा, बिस्किटे, गोळ्या, कॅडबरी यांसारख्या वस्तूंचा वापर केला जातो. बोरनान कसे करतात तर बाळाचे औक्षण करून, बोरनान करण्यापूर्वी हळद, कुंकू, निरांजन, सुपारी, अक्षता घेऊन औक्षण करतात. बोर, ऊस, शेंगा, मुरमुऱ्या, गोळ्या इत्यादी सगळं मिक्स करून बाळाला अंघोळ घातल्यासारखं वर डोक्यावर टाकलं जातं आणि त्या पदार्थ लहान मुलांनी वेचून खायचं असतं. महत्त्वाचं कारण तर वाईट शक्तीपासून संरक्षण मिळावे असं मानलं जातं. यामुळे मुलांच्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्यांना आशीर्वाद मिळतात, आरोग्य आणि नवीन सुरुवात. मकर संक्रांती हा सूर्याच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात असतो, त्यामुळे हा काळ शुभ मानला जातो. या काळात केलेला हा विधी मुलांच्या आरोग्यासाठी चांगला असतो. समृद्धी हा विधी कुटुंबात सुख समृद्धी आणतो अशी श्रद्धा आहे. कधी करतात तर मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही, सुमारे 1 महिन्याच्या आत सोयीनुसार करू शकता. यासाठी विशिष्ट मुहूर्ताची गरज नसते आणि बाळाला हलव्याचे दागिने सुद्धा घालायचे असतात, त्यामुळे बाळ अगदी श्रीकृष्णासारखं दिसतं.